मी माझा थोडक्यात परिचय देऊ इच्छितो। श्री राजू लालू गायकवाड, लेखा परीक्षक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, जळगाव। शिष्यवृत्ती योजना म्हणजे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत देणारी योजना। मदत देणारी योजना आहे। माननीय प्रेक्षक, उपस्थित मान्यवर आणि माझे मित्र मैत्रिणींनो, आज मी सरकारी शिष्यवृत्ती योजना आणि त्याची अंमलबजावणी या विषयावर माझे विचार मांडणार आहे। भारतात शिक्षण ही केवळ व्यक्तीची प्रगती नाही, तर संपूर्ण समाजाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे। हाच विचार लक्षात घेऊन शासनाने विविध स्तरावर अनेक शिष्यवृत्ती योजना राबवल्या आहेत। या योजनेचा उद्देश म्हणजे गरीब, मागासवर्गीय, ग्रामीण तसेच उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे। उदाहरणार्थ, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती मंजुरी करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनी सहाय्य योजना, अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, असे अनेक योजना आहेत। याशिवाय मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना राबवून शासनाने शिक्षणातील लिंगभेद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे। पण मित्रांनो, आपण एक पाऊल आहे, खरी परीक्षा अंमलबजावणी आहे। आजही अनेक विद्यार्थ्यांना माहिती अभावी किंवा तांत्रिक अडचणीमुळे शिष्यवृत्ती मिळत नाही। काही वेळा प्रक्रियेतील विलंब, कागदपत्राचे ताण आणि भ्रष्टाचार यामुळे हक्काचे लाभ वंचितपर्यंत पोहोचत नाही। म्हणूनच गरज आहे ती पारदर्शक प्रणालीची, ज्यात तंत्रज्ञानाचा आर्थिक वापर होईल, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुलभ होईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या हक्काची शिष्यवृत्ती वेळेवर मिळेल आणि अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, महिला, सैनिक कुटुंब आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा समावेश असतो। या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल व महा-DBची संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात। पंतप्रधान योजना, सशस्त्र दलातील मृत्यू किंवा माजी सेवा कर्मचाऱ्यांच्या विधवा आणि मुला-मुलींसाठी तांत्रिक पदव्युत्तर शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे। छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, महाराष्ट्र शासनाची योजना पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क भरण्यास मदत करते। सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, महाराष्ट्रातील अल्पसंख्याक 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी योजना आहे। पंजाबराव देशमुख वसतिगृह निवास भत्ता योजना आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून तंत्र शिक्षण संचालनाच्या शासकीय योजना आहेत। शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याकरिता विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल महा-DBD संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतात। या पोर्टलवर अर्ज करणे, अर्जाची पोचपावती मिळवणे, प्रक्रियेचे अनुसरण करणे आणि शिष्यवृत्ती मिळणे या सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत। एवढेच माझे मी मनोगत व्यक्त करू शकतो आणि काही चूक झाली असेल तर कृपया माफ करा।